मजेत आणि आनंदी असाल. हा माझा लॉंग व्हिडिओ आहे आणि फर्स्ट लॉंग व्हिडिओमध्ये खूप एक्साइटमेंट आहे मला आणि कसा होणार आहे याची मला आतुरता आहे आणि तुम्ही कसं ब्रेक देताय मला हे सुद्धा मला बघायचं आहे. तर खूप दिवसापासून माझं गोड कौतुक चाललेलं होतं की आपल्या घरी एक बुक शेल्फ असावा. तर मी खूप दिवसापासून ना ऑनलाईन व्हिडिओ म्हणजे ऑनलाईन सर्च करत होते की आपल्याला वॉर्डरोब कसा मिळू शकतो आणि लाकडी असणार, जो मजबूतही असणार आणि आपल्या बुकचं वजनसुद्धा ते पेलवणार. तर मग मी ऑनलाईन बुक शेल्फ मला मिळालेला आहे आणि तो रिसीवसुद्धा झालेला आहे आणि ते स्वप्नसुद्धा पूर्ण झालेलं आहे. आणि कसं असणार आहे, कुठून ऑर्डर केला आहे, किती रुपयाचा असणार आहे आणि कसा सिम्बल होणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवतेच. आणि बुक आपले हेवी असतं त्यामुळे तो पेलवणारसुद्धा आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. हा लॉंग व्हिडिओ असल्यामुळे ना मला आशा आहे की तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ आवडतील आणि तुम्ही खूप प्रेम द्याल. आणि पुढे माझं दिनचर्या बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओची सुरुवात आपण गार्डनिंगपासून करू. 2-3 झाडं आहे, पण गार्डन आहे माझं. छोटीशी बाल्कनी आहे, त्यात 2-3 झाडं आहे आणि ही जी खिडकी आहे, इकडनी सकाळी कोवळं ऊन पडतं आणि त्यानंतर खूप कडक ऊन पडतं. तर जून महिना अर्धा संपत आलेला आहे, तरी पण पाऊस येत नाही आहे आणि खूप कडक ऊन पडतंय. त्यामुळे पाणी जळाली आहे आणि कोरफडाचं झाड सगळं सुकलेलं आहे आणि याला काहीतरी उपाय करावा लागेल. पण अजून पावसाला सुरुवात देखील झालेली नाही आणि इतकं कडक उन्हाळ्यामध्ये आपण झाडाला व्यवस्थित पाणी देतोय की झाड ते ॲब्झॉर्ब करत नाही हेच काही कळत नाही आणि झाडांची अशी अवस्था होऊन जातं. स्कूलमध्ये गेला आणि मग माझी बाकीची कामं जे असतात ते मी करून घेते, कारण की मी एकटीच असते आणि ती काम मला पटपट आवरायची असते. कुल्लूने जेही काही अस्ताव्यस्त केलेलं असतं ते सगळं निस्तरायचं असतं मला आणि तो व्हाईट बोर्ड आणि त्याचा मार्कर जे आल्यानंतर तो आपलं काही ना काही त्या व्हाईट बोर्डवर करत असतो आणि जे काही करून झाल्यानंतर ते आपल्या हॉलमध्येच ठेवतो आणि तिथून मग ते जोपर्यंत तो स्कूलला जात नाही तोपर्यंत ते तिथेच पडलेलं असतं. तो स्कूलमध्ये गेल्यानंतर माझं सगळं आज आवरावर मी त्याला चाललेली ढोकळा असते दिलेला इकडे होता डब्यावर नाश्त्यामध्ये आणि जे काही बॅटर शिल्लक राहिलेलं होतं, थोडंफार राहिलेलं होतं, त्यासाठी एका प्लेटमध्ये ना मी माझ्यासाठी ढोकळा बनवून घेतलेला आहे. इतकंच बॅटर राहिलं होतं त्यामुळे मग मी म्हटलं मला असं वाटलं की प्लेटमध्ये तो होऊन जाणार. तर इतका सुंदर आउटपुट निघाला आहे त्याचा आणि खूप सुंदर असा ढोकळा झालेला आहे. माझं पोटसुद्धा भरणार आहे आणि नाश्तासुद्धा परफेक्ट होणार आहे. तर असा शिजवून घेतला मी त्याला कढईमध्ये शिजवलं. कढईमध्ये पाणी टाकलं आणि त्यामध्ये तो ढोकळा तयार करून घेतला आणि आपल्या नाश्त्याला काय हवं असतं, थोडंफार आपलं पोट भरलं की आपल्याला थोडीफार एनर्जी येतं आणि एनर्जी आल्यामुळे मग आपला दिवस छान प्रसन्न होतो आणि खूप सुंदर असा ढोकळा बाहेर निघाल्यानंतर तर एक वेगळीच मजा असतं. सकाळचा नाश्ता झालेला होता आणि दुपारपर्यंत काही करायला मला जागा नव्हती. त्यानंतर कुल्लू आला आणि कुल्लू आल्यानंतर मग एक पार्सल रिसीव्ह झालं, जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेलं होतं मी काय ऑर्डर केलेलं आहे. तर त्याचं असं होतं की आई आज मला अनबॉक्सिंग करायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, आज तू अनबॉक्सिंग कर आणि आपण बघूया आतमध्ये काय आहे ते. आणि त्याच्यासाठी सरप्राईज होतं, कारण की त्याला माहिती नव्हतं या पार्सलमध्ये काय आहे आणि त्याने ओपन केलं तर त्याला काही कळलं नाही. फक्त लाकडाचे छोटे-छोटे तुकडे दिसत होते. नंतर मी त्याला पिक्चर दाखवला, की असं हे आपल्याला असेंबल करायचं आहे आणि एकावर एक बॉक्स असे ठेवून म्हणजे ते जे तुकडे होते ते ठेवले. त्यावर नंबरसुद्धा होता 1, 2, 3, 4 असे आणि ते अरेंज करायचे होते. नेल्स दिलेले होते. आपल्याला ते अरेंज करायचे होते आणि खूप सुंदर असं आम्ही अरेंज करतो. खूप ईझी पण आहे अरेंज करायला, असेंबल करायला. या बुक शेलचं लाकूड खूप खूप मजबूत आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे, जे की आपण बुक ठेवल्यानंतर त्याला जराही काही फरक पडणार नाही किंवा वाकणार नाही. खूप मजबूत आहे आणि खूप छान पण दिसतं. व्हाईट कलरमध्ये आम्ही ऑर्डर केलेलं होतं आणि खूप सुंदर असं ते रिसीव्ह झालेलं होतं. असेंबल केल्यानंतर तर भरपूरच छान वाटत होतं. त्यानंतर त्यामध्ये खूप छान छान आपले जाडे बुकसुद्धा आपण असेंबल करू शकतो आणि मला असं झालं की आता आपल्या वॉर्डरोबमध्ये कधी ठेवतो हे जे बुकशेल्फ मागितलं आणि कधी त्यामध्ये मी बुक अरेंज करतो, असं मला झालेलं होतं आणि खूप एक्साइटमेंट होती मला ते बुक अरेंज करायची त्यामध्ये आणि बघायचं होतं की खरंच हा जे मी बुक शेल्फ ऑर्डर केलेला आहे ते असेंबल केल्यानंतर आणि बुक ठेवल्यानंतर त्यावर त्याचं वजनसुद्धा पेलू शकतं की नाही. तर मग मी जरा बुक त्यामध्ये लावत गेले आणि खूप सुंदर असं दिसत गेलं. तर माझी एक्साइटमेंट खूप जास्त वाढत होती इकडे, कारण की माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं की आपल्याकडे बुक शेल्फ असावं आणि त्यानंतर मी जसे अरेंज करत होते ना,
आणि हो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की जे मी हे बुकशेल ऑर्डर केलेलं आहे, ते फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेलं आहे आणि त्याची प्राईस आहे ₹1500 आणि त्याला डिलिव्हर व्हायला मला 4 दिवस तरी दाखवत होते. पण रिअल डिलिव्हरी जे ज्यांनी आणून दिली, तेव्हा 8 दिवस त्यामध्ये गेलेले होते. म्हणजे माझी 8 दिवसात ते डिलिव्हर्ड झालेलं होतं माझ्या ॲड्रेसवर. तर असं सुंदरसं मी छान अरेंज केलेलं होतं आणि खूप सुंदर दिसत होतं. आपलं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर आपण कंप्लीट होणं बघत होतो आणि ते बघताना आपल्याला खूप वेगळा आनंद मिळतो त्यामध्ये. तर असा होता बुकशेल आणि आय होप तुम्ही पण ऑर्डर कराल लगेचच आणि जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता आणि आपले बुक्स यामध्ये तुम्ही अरेंज करू शकता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे-मोठे काहीतरी छंद असतात आणि ते छंद जोपासणे आपल्याला कितीतरी महागात पडतं कधी-कधी किंवा कितीतरी स्वप्न आपले राहून जातात किंवा कोणी-कोणी आपले छंद प्रामाणिकपणे जपतात आणि ते असेंबल करण्यासाठी किंवा ते जोपासण्यासाठी आपला जो काही प्रामाणिक प्रयत्न असतो ना, ते जेव्हा रिॲलिटीमध्ये कन्व्हर्ट होतं ते शब्दात सांगू शकत नाही. त्यानंतर जे काही झाडे मगाशी दाखवलेली होती आणि ते मला दुसरीकडे ठेवायची होती कारण की खिडकीमधनं ऊन पडतं. त्यामुळे त्याची सगळी पाने जे जळालेली होती, ती मला स्टोरूममध्ये किंवा गॅलरीमध्ये आणून ठेवायची होती आणि तिथे ऊन नसल्यामुळे ते तिथे फुलणार आहे आणि त्याचे पान हिरवेगार येणार आहे आणि फक्त तिथे हवा असणार आहे, ऊन नसणार आहे. इंडोर प्लांट असल्यामुळे ना ते जरा लवकर पीक पकडेल म्हणजे त्याला उगवायला किंवा त्याचे पानं हिरवे यायला ते जरा लगेच त्याच्यावर रिॲक्ट होईल आणि आपलं झाड पुन्हा नव्याने हिरवंगार होईल अशी मला आशासुद्धा आहे आणि ते फक्त उन्हाचा फरक असल्यामुळे तर त्यातले पाने पिवळे वगैरे झालेली होती आणि इकडे स्टोरूममध्ये आणून ठेवल्यानंतर ना ते जरा झाड ना खूप सुंदर असं वारा येत होता तिकडनी खिडकीमधनं आणि ते पान असं डुलायला लागलं होतं छान आणि ते बघून जरा आनंद झाला मनामध्ये आणि त्यानंतर मग दुपार झाली आणि आम्ही बाहेर पडलो. ते बाहेर पडलो यासाठी की कुल्लूला ना कराटे क्लास लावलेले आहे. त्याला क्लासमध्ये न्यायला ना आम्हाला चालत जावं लागतं. तर मग तिथून आम्ही चालत गेलो. कराटे क्लास झाला. त्यानंतर ना त्याला जाता-जाता मध्ये तहानसुद्धा लागलेली होती आणि चालत गेल्यामुळे दमला होता थोडा. वॉटर पिला, थोडं पाणी पिलं. त्यानंतर क्लासला गेलो आणि 1 तासानंतर त्याचा क्लास सुटला आणि त्याचे सगळे मित्र बाहेर पडले. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केला.